नमस्कार मित्रांनो. आषाढ महिना सुरू झाला की अनेक घरांमध्ये एक खास परंपरा पाळली जाते. सकाळपासून स्वयंपाकघरात वेगवेगळ्या पदार्थांचा सुगंध दरवळतो. करंज्या, कापण्या, भजी, वडे, पापड, कुरड्या आणि अनेक तळलेले पदार्थ बनवले जातात. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, आषाढात हे तळण नेमके का केले जाते? यामागे फक्त चव आहे का, की यामागे एखादी प्राचीन धार्मिक परंपरा दडलेली आहे? देवाला नैवेद्य म्हणून हे केले जाते का, की आपल्या पूर्वजांनी आरोग्याचा विचार करून ही परंपरा सुरू केली? आज अनेक जण ही परंपरा पाळतात, पण तिचे खरे कारण फार कमी लोकांना माहिती आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण आषाढ तळण्याचा संपूर्ण इतिहास, त्यामागील धार्मिक श्रद्धा, लोक परंपरा, आयुर्वेदिक विचार आणि याबाबतचे अनेक गैरसमज यांचा सविस्तर उलगडा करणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढ महिना इतका महत्त्वाचा का? हिंदू पंचांगानुसार आषाढ हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. याच महिन्यात आषाढी एकादशी येते. वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि अनेक संतांची परंपरा या महिन्याशी जोडलेली आहे. हा महिना भक्तीचा आहे, संयमाचा आहे, आत्मशुद्धीचा आहे आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा आहे. पावसाळ्याच्या सुरुवात याच काळात होते. शेतीची कामे सुरू होतात. धरती हिरवाईने नटते. या बदलत्या ऋतूमध्ये आपल्या शरीरालाही बदल स्वीकारावा लागतो आणि याच ठिकाणी आषाढ तळण्याची परंपरा समजून घेणे महत्त्वाची ठरते. आषाढ तळणे म्हणजे नेमके काय? आषाढ तळणे म्हणजे आषाढ महिन्यात किंवा काही ठिकाणी आषाढी एकादशीपूर्वी अथवा त्यानंतर एखाद्या शुभ दिवशी घरात विविध तळलेले पदार्थ बनवण्याची लोकपरंपरा आहे. यात करंज्या, कापण्या, भजी, वडे, चकली, अनारसे, पापड, कुरड्या अशा विविध पदार्थांचा समावेश असतो. काही भागात हे पदार्थ प्रथम देवाला नैवेद्य म्हणून दाखवले जातात. त्यानंतर संपूर्ण कुटुंब एकत्र बसून त्याचा आस्वाद घेतो. ही परंपरा महाराष्ट्रातील सर्व भागात एकसारखी नसली तरी अनेक ठिकाणी ती आजही जपली जाते. ही परंपरा कधीपासून सुरू झाली याबाबत कोणताही एकच शास्त्रीय किंवा पुराणातील स्पष्ट उल्लेख उपलब्ध नाही. मात्र लोकसंस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या मते ही परंपरा ग्रामीण जीवनशैलीतून विकसित झाली. पूर्वी बाजारपेठा नव्हत्या, साठवणूक मर्यादित होती, पावसाळ्यात बाहेर जाणे कठीण होत असे, म्हणून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच टिकाऊ पदार्थ बनवून ठेवण्याची प्रथा होती. हळूहळू या सवयीला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. लोकांनी देवाला नैवेद्य दाखवून या परंपरेला अधिक पवित्र मानायला सुरुवात केलं. धार्मिक श्रद्धा काय सांगते? अनेक कुटुंबामध्ये अशी श्रद्धा आहे की आषाढात केलेले तळण हे देवाच्या कृपेचे प्रतीक आहे. नवीन ऋतूचे स्वागत आहे. घरात समृद्धी राहावी, धान्याची भरभराट व्हावी आणि कुटुंबात आनंद नांदावा या भावनेने हे तळण केले जाते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही लोकपरंपरा आहे. सर्व हिंदू धर्मग्रंथांमध्ये आषाढात तळण करणे हा अनिवार्य धार्मिक नियम असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. त्यामुळे श्रद्धा आणि स्थानिक परंपरा यांचा आदर ठेवून ही प्रथा समजून घेणे अधिक योग्य ठरते. आता सर्वात मोठा प्रश्न, जर आषाढ हा संयमाचा आणि भक्तीचा महिना असेल तर मग तळलेले पदार्थ का बनवले जातात? यामागे धर्म आहे की आयुर्वेद की विज्ञान? याचे सविस्तर उत्तर आपण पाहूया. मित्रांनो, आपण आषाढ तळणे म्हणजे काय, ही परंपरा कशी सुरू झाली आणि तिचा इतिहास काय आहे हे जाणून घेतले. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आषाढात तळण का करतात? जर हा महिना भक्तीचा, वारीचा आणि संयमाचा असेल तर मग गोडधोड आणि तळलेले पदार्थ बनवण्याची प्रथा का आहे? याचे उत्तर एका कारणात नाही. यामागे धार्मिक श्रद्धा, लोकपरंपरा, ऋतूतील बदल आणि आयुर्वेद या सर्वांचा एकत्रित विचार आहे. नवीन ऋतूचे स्वागत. आषाढ म्हणजे पावसाळ्याची सुरुवात. उन्हाळा संपतो, निसर्ग नव्या रूपात फुलतो, शेतकरी शेतीच्या कामांना सुरुवात करतो. म्हणून अनेक गावांमध्ये हा काळ आनंदाचा आणि आशेचा मानला जातो. घरात तळण करून देवाला नैवेद्य दाखवणे म्हणजे नव्या ऋतूचे स्वागत करण्याचा एक पारंपरिक मार्ग मानला जातो. देवाला प्रथम नैवेद्य. आपल्या संस्कृतीत कोणतीही चांगली गोष्ट प्रथम देवाला अर्पण करण्याची परंपरा आहे. आषाढ तळण्याच्या दिवशी अनेक घरांमध्ये सर्व पदार्थ आधी देवासमोर ठेवले जातात. त्यानंतर कुटुंबातील सदस्य ते खातात. यातून एक संदेश दिला जातो, अन्न हे देवाचे वरदान आहे. प्रथम देव नंतर आपण, हीच भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. कुटुंब एकत्र आणणारी परंपरा. आजच्या काळात प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असतो.
पण पूर्वी आषाढ तळण्याच्या दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र येत असे. घरातील महिला मिळून पदार्थ तयार करत असे. लहान मुले मदत करत, वृद्ध मंडळी परंपरेच्या गोष्टी सांगत, सगळे मिळून जेवण करत. म्हणून ही फक्त स्वयंपाकाची परंपरा नाही, तर कुटुंब एकत्र ठेवणारा एक सुंदर संस्कार आहे. आयुर्वेद काय सांगतो? आता आयुर्वेदाचा विचार करूया. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात पचनशक्ती काही प्रमाणात मंदावते, हवेत आर्द्रता वाढते, शरीरातील वातदोष वाढण्याची शक्यता असते. म्हणून या काळात अन्न ताजे, गरम आणि योग्य प्रमाणात खावे असे सांगितले जाते. काही भागात मर्यादित प्रमाणात तुपात किंवा तेलात बनवलेले गरम पदार्थ खाल्ले जातात. परंतु याचा अर्थ रोज भरपूर तळलेले पदार्थ खावेत असा अजिबात नाही. परंपरेत मर्यादा हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. पूर्वीच्या काळात फ्रीज नव्हते. अनेक पदार्थ जास्त दिवस टिकत नसत. म्हणून काही पदार्थ तळून त्यांची टिकाऊ क्षमता वाढवली जात असे. करंज्या, चकल्या, शंकरपाळे, कापण्या असे पदार्थ काही दिवस टिकत असल्यामुळे ते प्रवासात किंवा शेतीच्या कामात उपयोगी पडत. त्यामुळे तळण्यामागे ही विचारही होता. सर्व घरात एकच पद्धत असते का? नाही. ही गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक भागात आषाढ तळण्याची पद्धत वेगळी असू शकते. काही ठिकाणी आषाढी एकादशीपूर्वी तळण करतात, काही ठिकाणी एकादशीनंतर. काही कुटुंबे विशिष्ट वार निवडतात, तर काही कुटुंबात ही परंपराच नसते. म्हणून एका घरातील पद्धत दुसऱ्या घरासाठी नियम ठरत नाही. धार्मिक नियम आणि लोकपरंपरा इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. आज अनेक सोशल मीडियावर असे सांगितले जाते की आषाढात तळण केले नाही तर अशुभ होते किंवा हे न केल्यास देव रागवतात. पण अशा दाव्यांना सर्वसामान्य धर्मग्रंथांमध्ये स्पष्ट आधार उपलब्ध नाही. आषाढ तळणे ही अनेक भागातील लोकपरंपरा आहे. ती श्रद्धेने पाळली जाते, पण ती प्रत्येकासाठी बंधनकारक धार्मिक नियम आहे असे म्हणणे योग्य ठरत नाही. मित्रांनो, आता प्रश्न असा आहे, आषाढ तळण्यामागे नेमके कोणते पदार्थ बनवले जातात? त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे? कापण्या, करंज्या, भजी, वडे यांचे प्रतिकात्मक अर्थ काय मानले जातात आणि यामागे विज्ञान काय सांगते? याची सविस्तर माहिती आपण पाहूया. मित्रांनो, आतापर्यंत आपण आषाढ तळण्याची परंपरा, तिचा इतिहास, धार्मिक श्रद्धा आणि आयुर्वेदिक विचार समजून घेतला. आता आपण जाणून घेऊया आषाढ तळण्यात नेमके कोणते पदार्थ बनवले जातात, त्यांचे काही विशेष महत्त्व आहे का आणि आपल्या पूर्वजांनी ही परंपरा इतकी वर्षे का जपली? चला तर सविस्तर जाणून घेऊया. आषाढ तळण्यात कोणते पदार्थ बनवले जातात? प्रत्येक प्रदेशात पदार्थ वेगवेगळे असले तरी महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये पुढील पदार्थ बनवले जातात. कापण्या, करंज्या, भजी, बटाटेवडे, पुरी, शंकरपाळे, चकली, अनारसे, पापड, सांडगे, तळलेल्या मिरच्या, शेव, फरसाण. काही ठिकाणी गोड पदार्थ जास्त बनवले जातात, तर काही ठिकाणी तिखट पदार्थांना अधिक महत्त्व दिले जाते. कापण्या का बनवल्या जातात? तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आषाढ म्हटले की सर्वप्रथम आठवतात त्या कापण्या. कापण्यांचा आकार साधा असतो, पण त्यामागे एक सुंदर भावना आहे. घरात भरभराट राहो, धान्य कधी कमी पडू नये आणि अन्नाची सदैव समृद्धी राहो, अशी मंगल भावना व्यक्त करण्यासाठी या बनवल्या जातात. करंजीचे महत्त्व. करंजी हा आनंदाचा पदार्थ मानला जातो. असे दिवाळीत करंजीला विशेष महत्त्व असते. तसेच काही भागात आषाढ तळण्यातही करंजी केली जाते. गोड पदार्थ म्हणजे आनंद, सुख, समाधान आणि कुटुंबातील गोडवा यांचे प्रतीक मानले जाते. भजी आणि वडे. पावसाळा सुरू झाला, थंड वातावरण झाले आणि गरमागरम भजी नाहीत असे क्वचितच घडते. भजी आणि वडे हे फक्त चवीसाठी नसून घरात सगळे मिळून खाण्याची परंपरा जिवंत ठेवणारे पदार्थ आहेत. पापड, कुरड्या आणि सांडगे हे पदार्थ वर्षभर उपयोगी पडतात. पूर्वीच्या काळी महिलांनी उन्हाळ्यात मेहनत करून हे पदार्थ तयार करून ठेवले. पावसाळ्यात ऊन नसल्यामुळे हे तयार करणे शक्य नसे, म्हणून या काळात ते तळून खाल्ले जात. यातून आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी दिसून येते. विज्ञान काय सांगते? आता थोडा वैज्ञानिक विचार करूया. पावसाळ्यात हवेत आर्द्रता वाढते, अनेक जीवाणू आणि बुरशी वेगाने वाढतात. म्हणून ताजे, गरम आणि व्यवस्थित शिजवलेले अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र याचा अर्थ जास्त तेलकट पदार्थ रोज खाणे असा अजिबात नाही. अति तेलकट पदार्थ खाल्ल्यास अपचन, आम्लपित्त किंवा इतर त्रास होऊ शकतात. म्हणून परंपरेतही मर्यादा महत्त्वाची मानली आहे. पूर्वजांचा दूरदृष्टीपूर्ण विचार. आपले पूर्वज प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण ठेवत.
त्यांनी कधीही केवळ अंधश्रद्धा पसरवली नाही. परंपरेमागे नेहमी आरोग्य, कुटुंब, समाज आणि निसर्गाशी जुळवून घेण्याचा विचार होता. आषाढ तळणे हे त्याचेच एक उदाहरण मानले जाऊ शकते. आषाढ तळणे म्हणजे फक्त खाणे नाही. ही परंपरा आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. एकत्र राहणे, देवाचे आभार मानणे, अन्नाचा आदर करणे, कष्टाचे महत्त्व समजणे आणि ऋतूनुसार जीवनशैली बदलणे. म्हणून ही फक्त खाद्य संस्कृती नाही, तर संस्काराची परंपरा आहे. काही महत्त्वाचे गैरसमज. आज सोशल मीडियावर अनेक संदेश फिरतात. आषाढात तळण केले नाही तर अपशकुन होतो, देव रागवतात, घरात संकट येते. अशा प्रकारच्या संदेशांना विश्वासार्ह धार्मिक आधार उपलब्ध नाही. श्रद्धा ठेवणे योग्य आहे, परंतु भीती पसरवणे योग्य नाही. धर्म आपल्याला श्रद्धा शिकवतो, अंधश्रद्धा नाही. आता शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत आषाढ तळण्याबाबत सर्वात मोठे गैरसमज कोणते, आजच्या काळात ही परंपरा कशी जपावी आणि या परंपरेतून आपल्या पुढच्या पिढीला कोणता सुंदर संदेश द्यावा. शेवटी या संपूर्ण विषयाचा सारांश आणि एक भावनिक निष्कर्षही आपण पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढ तळण्याची खरी परंपरा, गैरसमज आणि आजच्या काळातील महत्त्व आणि भावनिक निष्कर्ष. मित्रांनो, आतापर्यंत आपण आषाढ तळणे म्हणजे काय, त्याचा इतिहास, धार्मिक श्रद्धा, आयुर्वेदिक विचार, विविध पदार्थ आणि त्यामागील परंपरा सविस्तर जाणून घेतली. आता या विषयातील सर्वात महत्त्वाचा भाग समजून घेऊया. खरी परंपरा नेमकी काय आहे आणि आजच्या काळात आपण या परंपरेकडे कसे पाहिले पाहिजे. आषाढ तळण्यामागचा खरा संदेश. आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सण, उत्सव आणि परंपरेमागे एखादा सुंदर विचार ठेवला. आषाढ तळण्यामागेही तोच विचार दिसून येतो. देवाप्रती कृतज्ञता, अन्नाचा आदर, कुटुंबातील एकोप्याची भावना, ऋतूनुसार आहार आणि निसर्गाशी जुळवून घेण्याची जीवनशैली हीच या परंपरेची खरी ओळख आहे. ही परंपरा केवळ पोट भरण्यासाठी नाही, तर मन जोडण्यासाठी आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक. आजकाल सोशल मीडियावर अनेक संदेश फिरतात. हे केले नाही तर नुकसान होईल, तळण केले नाही तर लक्ष्मी घरात येत नाही, ही परंपरा मोडली तर संकट येते. अशा प्रकारच्या भीतीदायक गोष्टींना सर्वसामान्य धार्मिक ग्रंथांमध्ये स्पष्ट आधार उपलब्ध नाही. श्रद्धा मनाला बळ देते, अंधश्रद्धा मनात भीती निर्माण करते. आपण श्रद्धा जपूया, पण भीतीवर विश्वास ठेवू नका. आजच्या काळात ही परंपरा कशी पाळावी. जर तुमच्या घरात ही परंपरा असेल तर ती आनंदाने जपा. स्वच्छतेची काळजी घ्या, त्यानंतर ताजे साहित्य वापरा, मर्यादित प्रमाणात पदार्थ तयार करा. सर्वप्रथम देवाला नैवेद्य दाखवा, त्यानंतर कुटुंबासोबत प्रेमाने भोजन करा. जर आरोग्याच्या कारणामुळे तळलेले पदार्थ टाळावे लागत असतील तर त्याबद्दल अपराधी वाटून घेण्याची गरज नाही. परंपरेचा मूळ हेतू भावना आणि कृतज्ञता आहे, अति खाणे नव्हे. पुढच्या पिढीला काय शिकवायचे. आजची मुले अनेक परंपरा फक्त रिवाज म्हणून पाहतात, पण आपण त्यांना यामागचा अर्थ सांगितला पाहिजे. देवाचे आभार मानणे, अन्न वाया न घालवणे, घरातील मोठ्यांचा सन्मान करणे, सर्वांनी एकत्र बसून जेवणे आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणे हीच खरी शिकवण आहे. आषाढ आणि भक्ती. आषाढ महिना म्हणजे केवळ तळण नव्हे. हा महिना विठ्ठल नामाचा आहे, वारीचा आहे, संतांच्या विचारांचा आहे, सेवेचा आहे, दयेचा आहे, संयमाचा आहे. म्हणून तळणाबरोबरच नामस्मरण, प्रार्थना, दान आणि चांगले आचरण यांनाही तितकेच महत्त्व द्या. चला थोडक्यात पुन्हा आठवूया. आषाढ तळणे ही महाराष्ट्रातील अनेक भागातील लोक परंपरा आहे. तिच्या मागे धार्मिक भावना, ऋतूतील बदल आणि कुटुंबातील एकोपा आणि जीवनशैली यांचा संगम आहे. सर्व घरांमध्ये ही परंपरा सारखीच असते असे नाही. ती श्रद्धेने पाळली जाते, पण ती प्रत्येकासाठी बंधनकारक धार्मिक नियम असल्याचा स्पष्ट आधार उपलब्ध नाही. परंपरा जपताना आरोग्य, स्वच्छता आणि मर्यादा यांचेही भान ठेवणे आवश्यक आहे. मित्रांनो, आपल्या संस्कृतीची खरी ताकद ही आपल्या परंपरांमध्ये आहे. परंतु कोणतीही परंपरा आंधळेपणाने नव्हे, तर तिचा अर्थ समजून पाळली तरच ती पुढच्या पिढीपर्यंत टिकते. चला आज आषाढ महिन्यात देवाचे स्मरण करूया, कुटुंबासोबत वेळ घालवूया, अन्नाचा आदर करूया आणि आपल्या सुंदर संस्कृतीचा अभिमान बाळगूया. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि अशाच धार्मिक, सांस्कृतिक आणि परंपरांवरील संशोधनाधारित व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा. तुमच्या घरात आषाढ तळण्याची परंपरा आहे का
आणि कोणते पदार्थ बनवले जातात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय जय रामकृष्ण हरी. पांडुरंग विठ्ठल महाराज की जय.